एक दिवस असा प्रसंग आला, कर्नाटक भागामध्ये बकरी होती मंडळी आणि मारुती भोसले घोडी राखण्याचं काम करत होत. मेंढके मंडळी बारीक लक्ष द्या, घोडी राखण्याचं काम चालू होतं आणि एवढ्यात मंडळी चुकून घोडी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली. 4 जण भाऊ होत. अरे एवढा मारला 4 डोन म्हणजे 4 काठ्या तुटल्या. एवढ्या पाठीवर मारला, लय मारलं. निघून गेली 4 जण. घोडी घेतली, तळावर आला. काहीतरी आपल्याकडून अपराध घडलाय, काहीतरी चोरी झाल्यागत अपराध घडलाय. जेवायला सुद्धा उठला नाही. आणि त्याच वेळेला मंडळी आपल्या बागायचे कारभारी, हलाप्पा कारभारी, त्यांचे आजोबा दुर्गाप्पा सुरानावर मंडळी म्हणजे ते सेवेला होते. तिथे मामांच्या तळावर सेवेला होते. आणि त्याच वेळेला मंडळी काय झाले, मामांना सांगायला लागले, मामा लय मारलं मारुती भोसलेला, लय मारलं. समोर मारुती भोसले आला आणि त्यावेळेस दुर्गाप्पा आपले मामा बोलायला लागले, अहो लय मारलं. मामा बोलायला लागले, अरे किती मारलं? 4 काठ्या तुटल्या. बघ बरोबर त्याचा आग्राक वर कर, त्याचा शर्ट वर कर आणि किती वर उठल्यात बघू दे. ऐका, शर्ट वर केला, एकही वळ नव्हतं. शर्ट वर केला, एकही वळ नव्हतं. माझ्या देवाचा शर्ट वर करायला लावला, सगळं वळ मंडळी माझ्या देवाच्या पाठीवर उठलं होतं. मंडळी माझ्या देवाच्या पाठीवर उठलं होतं. वर बसत होता मारुती बसलेला आणि वळ उठत होतं माझ्या देवाच्या पाठीवर. आजही मंडळी मेंढक्यांना महार बसतोय, पण माझ्या देवाच्या पाठीवर वळ उठतात. मामांनी एकदा मेंढक्यामध्ये सांगितलं, अरे माझ्या मेंढक्याला, माझ्या गाड्याला मारलं काय आणि मला मारलं काय? एकच मंडळी, एकच देवाने सांगितलं, वळ उठत होत मंडळी मामाच्या पाठीवर. आणि त्यानंतर मारुती भोसलेला मामांनी सांगितलं, त्या चौघांना एक शब्द सुद्धा बोलू नको, एक शब्द सुद्धा बोलू नको. 6 महिन्याच्या आत कळलं तुला काय होतंय. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मंडळी ज्या 4 भावांनी मारुती भोसलेला मारलं होतं, 4 भाऊ मंडळी खुनाच्या आरोपाखाली अटक झालं. जन्मठेपेची शिक्षा झाली, परत सुटलं नाही. माझा देव 6 महिन्याच्या आत काय सांगता येत नाही. अरे हा पालखी सोहळा हे कशासाठी चाललंय? मामांची भ्रमंती कशासाठी चालली? अरे लोकांची इडापिडा दूर करण्यासाठी. देवाची आज उघड्या आभाळाखाली देवाने छेद केले, कशासाठी मंडळी? कुणासाठी? अरे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि तुमचा आमचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून या देवाने मामांच्या मेंढी माऊलीला, मामांच्या साधू संतांना, या मुख्या साधू संतांना देवानं बरोबर घेतून देव रोज एका गावाला येतोय.